जगामध्ये 3 प्रकारचे संबंध असतात श्रोते हो. पहिला संबंध आहे जन्मजात संबंध, दुसरा संबंध आहे प्रस्थापित संबंध आणि तिसरा संबंध आहे सनातन संबंध. आईची आणि मुलाची नाळ जोडलेली असते, तो जन्मजात संबंध आहे. वेळ आली तर तेही नातं तुटतं. म्हणून तर भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रमांची संख्या वाढतीच आहे दिवसेंदिवस. आणि हे मी माझ्या पदरचं नाही, काही दिवसांपूर्वीचा रेषा असा आहे की भारतामध्ये मुस्लिम पंथीयांची नाही, हिंदू धर्माच्याच लोकांची वृद्धाश्रमांची संख्या जास्त वाढती. ती मंडळी कितीही संख्या वाढली, वाढवतच आहे, पण कितीही वाढली तरी सुद्धा आपल्या आई वडिलांना असं टाकत नाही वृद्धाश्रमात. आमची मंडळी टाकतात. कुठे गेली आमची सनातन परंपरा? एकही मुस्लिम पंथाचा माणूस वृद्धाश्रमात दिसणार नाही. ही आपली संख्या आहे. कुठे चाललो आम्ही रसा तळाला? धर्माच्या गप्पा मारणारी मंडळी खूप येतो, पण धर्मशिक्षण आणि धर्माचरण घराघरामध्ये होणं. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, तेची येर अनुष्ठिती सामान्य सकल. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात. म्हणून मोठ्या माणसांवर खूप मोठी जबाबदारी आहे. मी नेहमी म्हणते, घरातली आजी तळमळीने नातीला काहीतरी सांगत असते, बाई ग चांगलं राहा, छान राहा, काहीतरी मंत्र शिक, काहीतरी स्तोत्र शिक, काहीतरी चांगलं करा. पण पटत नाही आम्हाला. बॅकवर्ड त्यांना आम्ही समजतो. जुन्या विचारांची मंडळी आम्ही खूप पुढारले झालो, सोफिस्टिकेटेड झालो. त्यामुळे ज्याला काही येत नाही त्यांनी कीर्तन करावं की काय, असा समज झाला. ज्याला काही येत नाही ना, ती कीर्तनाला जातात माणसं. त्यांना काही कळत नाही जगातलं. पण असं नाहीये. भगवंताला आपलं म्हणावं लागेल. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. जन्मजात संबंध सांगत होते. आईशी जन्मजात संबंध असतो. वेळ आली तर तो संबंध सुद्धा तुटतो. जन्मजात संबंधामध्ये सुद्धा दुरावा येतो. आपली नाती तुटतात. जरा काही बिनसलं, इगो प्रॉब्लेम आपण ज्याला म्हणतो की नाही, तो आलो की संपला. जन्मजात संबंध. प्रस्थापित संबंध जे निर्माण केलेलं नातं असतं, मांडलेलं नातं, मांडलेला भाऊ, मांडलेलं नाही का, त्या नात्यामध्ये सुद्धा दुरावा येतो. आजचे एकदम परम घट्ट मित्र असतात, उद्याचे कट्टर शत्रू होतात, वैरी होतात. वीटभर जमिनीच्या बांधाच्या तुकड्यासाठी एकमेकांचा खून पाडणारे भाऊ आपण महाराष्ट्रामध्ये, समाजामध्ये पाहतो आजूबाजूला. त्यामुळे ही सगळी नाती तुटू शकतात. पण एक नातं असं आहे जे भगवद्गीतेत भगवान गोपालकृष्ण सांगतात, ममई मांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठाणि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. त्याला नाव दिलं भगवंतांनी, ममई मांशो जीवलोके, माझ्याशी नातं आहे ते नातं सनातन संबंध. त्याला तिसरं नाव दिलं सनातन, की जे कुणीही तोडायचा प्रयत्न केला तरी तुटू शकत नाही. ते नातं सनातन आहे. त्यामुळे त्याला आपलं म्हटलं पाहिजे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विण जीवा सुख नव्हे. येरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान. सुरुवातीला आणि शेवटी कोणीच आपल्या बरोबर नाहीये. आपल्याकडे लग्न समारंभ ठरला की एक सगळ्यात मोठा कार्यक्रम सुरुवातीला करतात. काय करतात हो? लग्न ठरल्यानंतर पहिल्यांदा काय करतो आपण? बस्ता, आपल्याकडे म्हणतात ना बस्ता बांधणं, कपडे खरेदी, बरोबर ना? कपडे खरेदीचा कार्यक्रम होतो की नाही? पण ती कपडे बांधल्यानंतर, घेतल्यानंतर पांढऱ्या कपड्यामध्ये गुंडाळली जातात बघा काही ठिकाणी. त्यामुळे जाताना सुद्धा पांढऱ्या कपड्यातच जायचंय. आमची परंपरा आम्हाला शिकवते, लाख कमाओ हीरा चांदी सोना मोती, लेकिन कफन को कभी जेब नहीं होती. काहीच नाही घेऊन जाता येतो शेवटी, काहीच नाही घेऊन जाता येत. त्यामुळे जे आहे ते भगवंताचं देणं आहे. इतकं सगळं त्यांनी आम्हाला दिलंय. येशी उघडा चाशी उघडा, पांघरशी जरी असला कपडा, कपड्यासाठी करीसी नाटक इन प्रवेशांचे. त्यामुळे बालपण, तरुणपण, वार्धक्य या सगळ्या टप्प्यांमधून जाताना जीवनाच्या शेवटी थोडंसं वाईट बोलते, अजिबात वाईट वाटून घेऊ नका. जगाने दिलेलं नाकारले पण जेव्हा आपल्या वाट्याला येईल तेव्हा आपल्या सगळ्यात जवळचा जो कोण असेल तर समर्थ म्हणतात, देहांती तुला कोण सोडू पाहतो. कोण शेवटी आहे? न बोले मना राघवा विण काही, जनी वावुगे बोलता सुख नाही. घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो. कुणी नाही शेवटी. म्हणून त्याला आपलं म्हणायचं. माझ्या द्रौपदी मातेने त्याला आपलं म्हटलं. म्हणून तर एवढ्या चिंतीचं गुण फेडायला भगवंत सहस्रपटीने वस्त्रावतार धारण केला. त्यांनी अंबरावतार धारण केलं, वस्त्र झाला, तो आला आणि द्रौपदीची लाज राखली. आपल्या सगळ्यांना माहिती प्रसंगामध्ये भर दरबारामध्ये दुःशासनाने केसांना फरफट तोडत काढली होती. दयेची याचना करत होती, अरे बेट्या नको रे मला अशा परिस्थितीत नेऊ, नको नेऊस. ऐकायला तयार
सगळे एकापेक्षा एक रथी महारथी सभेमध्ये हजर आहेत. एकापेक्षा एक रथी महारथी असलेली वीर तिचे पाचनी पती समोर आहेत. सगळ्यांच्या समोर भीक मागती, याचना करती, मला वाचवा, माझं रक्षण करा. पण नाही, ज्यावेळी हे गोविंदा, हे माधवा, हे मधुसूदना म्हणून टाहो फोडला हाक मारली, तेव्हा त्या चिंधीचं ऋण सहस्रपटीने भगवंतांनी फेडलं, सहस्रपटीने फेडलं. द्रौपदी बोलली हरीची मी कोणा, हरचरी ग पितांबर चिता पांडुर, हरचरी ग पितांबर द्रौपदी श्रीमंत नारायण, द्रौपदी बोलली हरीची मी कोणा. काय गाणं होतं? तरी मला त्याने माझी बहीण, आपलं म्हटलं ना, तरी मला त्याने माझी बहीण, काळजाची चिंधी देईन फाडून, येवढे तयाचे माझ्यावरी येण, बसले पुरवून हरी राखी माझी चिंधीसाठी आला माझ्या दारी घरी आज, त्रैलोक्य मोलाचे वसले फाडून, द्रौपदी श्रीवंतु शोभे नारायण, द्रौपदी श्रीवंतु शोभे नारायण, नातं जोडलं, भगवंताशी नातं जोडावं लागेल, सख्य भावाचं. गवळ्याने नातं जोडलं होतं देवाशी. काय नातं असावं? 11व्या वर्षी भगवंताला न्यायला अक्रूर आले, काय परिणाम होता? अशा गडबडा जोडायला लागल्या. काय नातं होतं भगवंताशी? सख्यत्वाचं, प्रेमाचं, सगळ्या गोष्टी एकरूप झाल्या होत्या. कवळण म्हणती यशोदेला ओठे सावळा, सगळ्या गवळणांनी गर्दी केली यशोदेच्या आनंद बाबांच्या वाड्यामध्ये. कुठे गेला, कुठे गेला आमचा कान्हा? आपलं म्हटलं होतं. ओठे सावळा कारथ शृंगारीला, एवढा रोज का सजवलाय? सांगे गे मस्ता अक्रूर उभा अंगणी, बाई गे साजणी, या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी, रथी चढणे वनमाळी. चढला भगवंत रथामध्ये, त्यावेळी रथी चढणे वनमाळी, आकांत गोकुळी, टाहो फोडला सगळ्यांनी, भूमी पडल्या व्रजवाडी, कोणतया सांभाळी, नयनीच्या उदका भिजली धरणी. म्हणून यमुनेचं पाणी आजही खरं लागतं. या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. आपलं म्हटलं होतं, आपलं म्हटलं होतं, आपला तो एक देव हवा. 7 ठिकाणी असे शास्त्राला सांगितले, मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे भेषजे गुरो, यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवति तादृशी. जशी भावना असेल तसं फळ मिळेल. मंत्र, तीर्थ, द्विज, देव, दैवज्ञ, भेषज आणि गुरु. तीर्थ गंगेच्या ठिकाणी, आता तीर्थाचा महिमा आहे, गंगा दशहरा उत्सव आहे. आणि हे साधू सोपं 1850 साल काका मगाशी सांगितलं ना, 1850 सालापासून अव्याहतपणे चालू असलेला हा उत्सव, अनेकांनी त्याच्यामध्ये आपले योगदान दिले. किती पावन आणि पवित्र दिव्य स्वरूपामधला हा उत्सव परंपरेने, मला वाटतं माझे गुरुजी सुद्धा इथं काळेबुवा येऊन गेलेले असते. अनेक महाराष्ट्रातली नामवंत कीर्तनकार मंडळी त्यांची सेवा इथं होतीये. याचं कारण एकच आहे की भक्तीमध्ये आपण भगवंताला आपलं म्हटलंय बरं का. त्याला आपलं म्हणूया. परिणाम काय होतो? अभंगाचं 3रं चरण आहे, अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. त्याचं वेड लागतं, ज्याचं नाम घेतो त्याचे गुण आपल्याकडे येतात, आणि वेड लागतं भगवंताच्या नामाचं. वेड लागावं बरं का, संतांना लागलं होतं. तो भक्ताला आपल्यासारखं करून टाकतो. भगवंत म्हणतात माझी भक्ती करा आणि माझ्याकडून 2 गोष्टी मागा. भक्ताने विचारावं काय आहे तुझ्याकडे नेमकं? भगवंत म्हणतात माझ्याकडे माझी भक्ती आहे आणि माझी माया आहे. 2 गोष्टी आहेत, माझी भक्ती आणि माझी माया. काय फरक आहे देवा नेमका? भगवंत म्हणतात तुम्ही जर माझ्याकडून माया मागितली तर ती माया तुम्हाला नाचवेल,
आणि माझ्याकडून भक्ती मागितली तर तुम्ही केलेली भक्ती मला नाचवेल, तुमच्या भक्तीत मी नाचेल आणि देव नाचतो. म्हणून तर गवळणी म्हणायच्या, एक पाय नाचिव रे गोविंदा, घोडवर ताक देईन, लोण्याचा गोळा देईन. आणि त्या घोडवर ताकासाठी ज्याच्या घरी 9 लक्ष गायी होत्या, दूध दुभत होतं, तो इकडे नाचायचा त्रिभंगी देहुडा. देहुडा चरणी वाजवी तो वेणू गोपिका म्हणून स्वामी माझा, नाचायचा तो घोडवर ताकासाठी आणि लोण्याच्या गोळ्यासाठी. कारण याचं एकच कारण होतं, ज्यांनी त्याला आपलं म्हटलंय ना त्याच्यासाठी भगवंत काहीही म्हणे. त्याचा देव सर्व भार चालवी कामार होऊन या. कामार याचा अर्थ गडी, सेवक, दास होतो भगवंत ज्यांनी त्याला आपलं म्हटलंय. आज तिष्ठत उभा आहे देव, कुणीतरी मला बोलवेल, कुणीतरी मला नामदेव महाराजांसारखा हट्ट करेल, म्हणेल देवा देव फिरेल, कुणीतरी जनाबाई सारखा हात मारेल, कुणीतरी अज्ञान स्वामींसारखं मला घास भरवेल, कामराय वाट बघत असतील. पण आम्ही नाही हो, आम्ही देवाला नाही मागत, देवाकडून मागतो सगळं, देवाकडून मागतो. आणि देव मागत नाही. देव मिळाला तर भौतिकाशी तडजोड करायला लागेल, आम्हाला फार मोठी परीक्षा द्यावी लागेल. त्यामुळे आम्हाला देव नको, देवाकडून सगळं हवाय. आणि ज्यांनी देव मागितला, देवच प्राप्त व्हावा ही अपेक्षा केली, त्यांच्यासाठी काय काय झालं, काय मिळालं बघूया. उत्तर भागामध्ये हाच आशय मनात राहावा म्हणून आपल्या तुकोबरायांचा मूळ पदार्थ एका अभंगाचा परत एकदा आठव करू आणि मग कथाभागाकडे वळूया. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो देव करुणी घ्यावा. तेणे विना जीवा सुख, तेणे विना जीवा
नमः पार्वती पते तुझ वीर देवा तुझ वीर देवा मज कोण नाही तुझ वीर देवा मज कोण नाही नाही मज कोण नाही माझी चिंता सोया माझी चिंता वैभव भाव
कोण नाही नाही मज कोण रामदास म्हणे मी तुझे अज्ञान रामदास म्हणे मी तुझे माझे समाधान माझे समाधान माझे माझे समाधान तरी देवा माझे समाधान तरी देवा नमः पार्वती पते मगाशी म्हटलं तसं कीर्तनामध्ये उत्तम गायक आहेत, उत्तम वादक आहेत, उत्तम वक्ते आहेत, उत्तम श्रोते आहेत आणि असं सगळा योग जुळून यायला कीर्तनकाराचं भाग्य असावं लागतं आणि ते भाग्य आज माझ्या नशिबी आहे. सगळ्यांच्या आत्मारामाला नमस्कार करते. 1 2 3 4 4 साथीदार मंडळी आहेत. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयांचा हरिख वाटे देवा. इतकी गोड गाते सुद्धा, इतकी गोड आहे सुद्धा, इतकी गोड झांज वाजवते. मनापासून एकदा सगळ्यांसाठी टाळ्या वाजवूया आपण. आमचे सुशील दादा कीर्तनकारांवर, कीर्तनावर जीव तोडून प्रेम करून इतकं छान सुंदर नादब्रह्माची सेवा करतायत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. का बरं? मला असं वाटतं या साथीदारांशिवाय कीर्तन होऊ शकत नाही. कधीतरी चुकून अहंकार होतो, दादा मी कीर्तन केलं, तुची श्रोता बघता ज्ञानासी अंजन सर्व होणे जाणे तुझी हाती. तो बोलतोय तोच, गातोय तोच, वाजवतोय तोच, नादब्रह्म त्याच्याच रूपाने डोलतोय. म्हणून मी नेहमी एक वाक्य बोलत असे, नादब्रह्म कीर्तनामध्ये स्वरब्रह्म शब्दब्रह्म यांचा त्रिवेणी संगम झाला तर परब्रह्म येतं कीर्तनामध्ये. परमादरणीय ओंकार दादांना मनापासून धन्यवाद देते. अतिशय सुंदर सेवा. जय दादांसाठी एकदा टाळ्या वाजवा जोरदार. कारण हे सोपं नाहीये ना, निर्जीव चांबड्यातनं आवाज काढायचा, तुमचं माझं हृदय हेलावून टाकायचं, यामध्ये तपश्चर्या आहे, साधन आहे. आणि म्हणून आणि अभय दादांसाठी आता स्वतः उत्तम कीर्तनकार असून या पद्धतीने इतकी गोड साथ करणं हे मोठेपणाचं लक्षण आहे. मनापासून एकदा आता सगळ्यांना विनंती करते, मस्त खणखणीत की ज्यांना असं वाटतं आपण तरुण आहोत त्यांनी ताट बसा. त्यांचं वाटतंय, ज्यांना वाटतंय आपण तरुण आहोत त्यांनी ताट बसा.
त्यांना खात्रीने त्यांनी प्रयत्न करायला जाऊ नका असं त्यांचं वाक्य ते म्हणायचं. त्यामुळे खणखणीत आवाजात खणखणीत टाळी वाजू द्या, मस्त नाम घ्या आणि सगळं विसरून जा बरं का. प्रपंच सगळं काही क्षणाकरता विसरून जाऊया, मस्त आनंद घेऊया भगवंताच्या नामाचा. गोड आवाजात भजन करायचं. भज गोविंदम, बोला भज गोविंदम कालमुकुंदम परमानंदम हरे हरे भज गोविंदम कालमुकुंदम परमानंदम हरे. भज गोविंदम कालमुकुंदम परमानंदम हरे हरे परमानंदम हरे हरे परमानंदम हरे परमानंदम हरे हरे परमानंदम हरे हरे. बोला बोला परमानंदम हरे हरे परमानंदम हरे हरे. परमानंदम हरे हरे परमानंदम हरे हरे परमानंदम हरे हरे. कृष्ण भगवान पार्वती पते मंगलमूर्ती जय जय रघुवीर. वसविली द्वारका नगरी रण छोडलाय कृष्णाने. वसविली द्वारका नगरी रण छोडलाय कृष्णाने. वसविली द्वारका नगरी रण छोडलाय कृष्णाने. दश दिशा उजळून गेल्या कृष्णाच्या दिव्य यशाने. संसार वृक्ष फुलविला रुक्मिणी सत्यभामे. त्याच्या मदतीसाठी आम्हाला स्वगीत भेटी. त्याच्या मदतीसाठी आम्हाला स्वगीत भेटी. आम्ही धरुनी हाती
नरकासुरवध मोठाला, राजगणी फुलला. नरकासुरवध मोठाला, राजगणी फुलला. भगवान गोपाल कृष्ण जरासंधाच्या कुटील राजनीतीला शह देण्याकरता पश्चिम समुद्रामध्ये नगरी वसवली, नाव ठेवलं द्वारिका, द्वारावती. सुवर्णाची नगरी वसवली. जरासंधाने मथुरेवर स्वाऱ्या कराव्यात, त्याला शह देण्याकरता म्हणून द्वारकेची रचना झाली. भगवंतांच्या पराक्रमाचं गुणवर्णन आर्यावर्तामध्ये सगळीकडे चालू होतं. त्याच्या यशाची, पराक्रमाची, त्याच्या गुणांची, त्याचं रूप काही साधं सुद्धा नव्हतं. भागवतामध्ये ऐसे रुक्मिणी वर्णन करतात. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते, निर्विश्य कर्ण विवरैर कर्तोंगतापं, रूपं वृषमतां अखिलार्थदां, त्वय्यच्युता विशति चित्तमपत्रपं मे. त्रिभुवन सुंदर असं त्या भगवंतांचं वर्णन करावं. त्याच्या गुणाचं, त्याच्या रूपाचं, त्याच्या लीलेचं, त्याच्या कीर्तीचं, पराक्रमाचं चहू बाजूला चारही दिशांमध्ये, दाही दिशांमध्ये वर्णन चालू आहे. गोकुळ सोडलं भगवंतांनी, गोकुळाला निरोप दिला, गौरांना निरोप दिला. नंद बाबा यशोदेला निरोप देऊन भगवंत मथुरेत आले. मथुरेमध्ये आल्यानंतर पहिलं जर काम काय केलं असेल तर भगवंतांनी कंसवध केला, कंसाला मारलं. सगळ्यांना माहितीये, लहानपणी शाळेमध्ये शिक्षक सांगायचे, गणित जर उत्तम सुटायचं असेल तर आधी कंस सोडवावा लागतो. कृष्णाने आधी कंसाला सोडवून टाकलं, पुढची गणित आपोआप सुटली की नाही. आपल्याला सांगायचं की नाही कंस सोडवायचा, आणि कंस संपलं. बरं, औदार्य, तू तो उदारांचा राणा म्हटलंय. औदार्य इतकं आहे की कंसाला मारून तो जर मथुरेच्या गादीवर बसला असता तर त्याला कोणी काही म्हटलं नसतं, बसू शकला असता. पण तो उदारांचा राणा आहे. त्याने उग्रसेनांना कारावासातून बाहेर काढलं, बंदिवासातून. त्यांच्या डोक्यावर मुकुट चढवला राजपदाचा. निघाले तिथनं, सगळं स्वीकारलं. हो, काय चरित्र आहे बघा ना. आयुष्यभर हसत राहिले, हसवत राहिले, सगळी नाती उत्तम प्रकारे निभावली. जन्माला आले कारागृहामध्ये. जन्मदात्या आईचा सहवास नाही, दूध सुद्धा नाही. हो, गेली यशोदेकडे, गोकुळामध्ये राहावं लागलं. तिथून विरह सहन करून पुन्हा मथुरेत आले. मथुरेतून पुन्हा द्वारका स्थापन केली, पुन्हा कुरुक्षेत्र. सगळं आपल्याला चरित्र भगवंतांचं उत्तम आपण जाणतात. धर्म युद्ध झालं कुरुक्षेत्रावर, आणि त्या धर्मयुद्धानंतर सगळ्यांच्या इच्छा किंवा सगळ्यांना भेटायला म्हणून भगवंत जात आहेत. सगळ्यांना भेटले, कुंती आत्याला भेटले, सगळ्यांना भेटले. गांधारीकडे गेले होते आणि गांधारीला विचारलं, आई तुला काय हवंय माते. गांधारी प्रचंड संतापलेली. जिचे 100 पुत्र निघून गेले, ती काही शांत होईल. असा तळपायाची आग मस्तकापर्यंत गेलेली, प्रचंड संतापलेली गांधारी. तिने या प्रसंगात देवाला शाप दिला. ती म्हणते, कृष्णा, जसा वरून काळा आहेस तसा आतूनही काळा आहेस. तू ठरवलं असतंस ना तर हे धर्मयुद्ध रोखू शकला असतास. तू ठरवलं असतंस तर माझे 100 कौरव जिवंत राहू शकले असते. पण 100 पुत्रांना जन्म देऊन मी निपुत्रिक झाले. तुझ्यामुळे ना माझ्या कौरवांचा निर्वंश केलास. कृष्णा, तुझ्या यादवांचा निर्वंश झालेला तो डोळ्यासमोर पाहशील. भगवंत त्याही क्षणात हसतात. आय ऍक्सेप्ट इट म्हणतो. तुझा शाप सुद्धा मी आशीर्वाद म्हणून स्वीकारतो आहे. शेवटपर्यंत काय चरित्र आहे बघा भगवंतांचं. पण आपल्या बाबतीत असं होतं की आपण देवाने किती बायका केल्या. हो, किती केल्या. पटकन उत्तर येतो 16,000. पण कालच्या कीर्तनाचा अभंग कुठला होता. हो, हे पटकन नाही आठवत. आम्ही कसं लक्षात ठेवतो बघा ना. आणि मग गोकुळाष्टमी, गोपाळकाला, दहीहंडी फुटते, भगवंतांच्या उत्साहात उत्सव साजरा करतो आम्ही. पण या लाखोंच्या बक्षिसांमध्ये अशा कितीतरी द्रौपदी येतात समाजात की ज्यांना अंग झाकलं जाईल पुरेसे एवढं वस्त्र नाहीये. अशी किती वस्त्र पोहोचवली आमच्या तरुण मंडळींनी. कृष्णाच्या पराक्रमाचे आम्ही जर गायक आहोत किंवा वारसदार स्वतःला समजतो. या भगवंतांच्या यशाची, गुणांची चर्चा सबंध आर्यावर्तामध्ये पसरली. भगवंतांनी द्वारका स्थापन केली. सोन्याची नगरी होती. रस्त्यावर स्फटिक माणकं पसरलेली असायची. चमचमणारी सगळी द्वारका. आणि हे खोटं नाही, मोदीजी जाऊन आले, आपल्या सगळ्यांना माहितीये. द्वारकेचे अवशेष आहेत, सगळ्यांना माहितीये. त्यामुळे अशी भगवंतांची द्वारका नगरी की जिथे माणसं फक्त सोन्याची नव्हती, सगळं सोन्याचं. माणसं
सोन्याची नव्हती पण सोन्यासारखी होती. सोन्यासारखी माणसं, व्यवहार सुरळीत चाललेला, अतिशय छान व्यवहार सुरू होता. त्या द्वारकेमध्ये आर्यावर्तातल्या प्रमुख अष्टनायिकांशी भगवंतांचा विवाह झाला. आपल्या सगळ्यांना माहितीये भागवतामध्ये प्रत्येक विवाहाची सविस्तर कथा आहे. रुक्मिणी स्वयंवराची कथा आहे, जांबुवंतीची स्वयंवराची कथा आहे, सत्यभामेची, सगळ्यांची कथा आहे. पण या 8 नायिकांच्या नंतर असा एक प्रसंग घडला की इंद्रावरती, स्वर्गावरती स्वारी केली नरकासूर उर्फ भौमासूर नावाचा राक्षस. आणि राक्षसाची स्वारी इंद्रावर झाली की इंद्राचं सिंहासन मग काही खरंच नसायचं त्याचं, सगळ्यांना माहितीये. तो डळमळीत सिंहासन झालं त्याचं की आता करू काय मी. अशा वेळी त्यांनी भगवंतांची आठवण केली, तेव्हा माझं रक्षण करा. आणि जो शरण आलाय त्याला भगवंत अभय देतोच. म्हणून भगवंत नरकासुरावर चाल करून गेले भगवंत. आपल्या सगळ्यांना माहितीये भगवंताशी नरकासुराचं जे युद्ध झालं ते मध्यरात्री झालंय, रात्रीच्या 1:30-2 वाजता मध्यरात्रीच्या प्रहराला. आणि त्या युद्धामध्ये भगवंतांच्या बरोबर कोण होत्या? सत्यभामा देवी होत्या. सत्यभामा नावच असं आहे, सत्य हा आणि मा. जिथे सत्य आहे तिथे विजय आहे, जिथे भा म्हणजे प्रतिभा, बुद्धी, तिथे विजय असतो. आणि जिथं मा म्हणजे लक्ष्मी, तिथे विजय असतो. त्यामुळे सत्यभामेचा युद्धातला पायगुण चांगला. आणि ती अशी तशी नव्हती आता सारखी, ती देवसेना आठवून बघा आता, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ती देवांना म्हणायची काय लुटपुटाची लढाई खेळताय, द्या माझ्याकडे धनुष्य. आणि अशा टणत्कार करायची. प्रचंड युद्ध कौशल्य सत्यभामा देवीचं युद्धातलं. आणि असा पराक्रम गाजवला सत्यभामेने त्या युद्धामध्ये की भगवंतांना आनंद झाला, आपल्या पत्नीचा अभिमान वाटायला लागला. त्या प्रसंगामध्ये नरकासूर ठार झाला, नरकासूर मेला. त्याच्या बंदिवासातल्या 16,100 स्त्रिया सगळ्या मुक्त झाल्या. पण परिणाम असा की त्या स्त्रियांना कुणीच स्वीकारला. समाजही जवळ करेना, आपलं म्हणावं की आपली मंडळी जवळ करेना, म्हणून त्याला आपलं म्हणावं. आपुला तो एक, हरदासाची कथा मूळ पदावर जावी म्हणतात. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, त्याला आपलं म्हटलं पाहिजे. सत्यभामेनी या सगळ्यांचं दर्शन, या सगळ्या मुलींना बाजूला घेतलं. सगळ्या त्या बंदिवासातल्या सगळ्या स्त्रिया, 16,100 स्त्रिया. आणि त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की आम्हाला देवाला बघायचंय, आम्हाला देवाचं दर्शन घ्यायचंय, पराक्रमाचं दर्शन आहे, देवाला बघायचंय. सत्यभामा देवी म्हणाल्या आमच्या यांचा रंग इतका पक्का आहे की तो रात्रीच्या अंधकारात आता दिसणारच नाही. म्हणाला आता रात्रीचे 1:30 वाजले, देव कसे दिसतील तुम्हाला, तो रंग पक्का आहे म्हणाले. असुरे म्हणाले आम्ही सोय करतो. म्हणून 16,100 स्त्रिया हातामध्ये दिवे घेऊन उभ्या राहिल्या आणि आवली म्हणजे ओळ केली, ओळीने उभ्या राहिल्या. आणि त्याला आपण दीपावली साजरी करतो आपण, नरक चतुर्दशी. नरकासुराचा वध झाला. सगळ्या स्त्रियांनी पराक्रमाचं दर्शन घेतलं, पराक्रमाचं औक्षण केलं. तेव्हापासून ती पद्धत सुरू झाली. आता देवानी पराक्रम केला म्हणून ओवाळलं त्यांनी, पुढचं मी बोलत नाही. पण मी गमतीने कधी कधी एक विषय बोलते, अर्थात ती गंमत नाही, तो सिरियसलीच घ्यायचा भाग आहे. आपण ओवाळण्याची अपेक्षा करता की नाही? हो म्हणा, मोठ्याने म्हणा. करता ना, ओवाळलं पाहिजे अशी अपेक्षा असते ना आपली, बरोबर ना? आपण जागे आहेत ना? ओवाळलं पाहिजे अशी अपेक्षा आपण करता. मग त्याच्या पाठोपाठ लक्ष्मीपूजनाचा दिवस असतो, मग आपण या लक्ष्मीला ओवाळावं असं आपल्याला का नाही कधी वाटत? का नाही कधी वाटत? कारण ही गृहलक्ष्मी आहे, ही संस्कार लक्ष्मी आहे, ही ज्ञानलक्ष्मी आहे, ही आरोग्य लक्ष्मी आहे, वैभव लक्ष्मी आहे. सगळं सोडून संसार उत्तम सांभाळायला, म्हणजे मी आताच्या नवीन मुलींचं नाही म्हणत, जुने आमच्या सगळ्या आज्या काडीला काडी लावून, पैला पै गाठ मारून, पैसा जमवून काय प्रपंच या मंडळींनी केले, तडजोडीतनं केले, कधी तक्रार नाही केली हो, कधीच नाही. मग कौतुक नको का करायला? ती लक्ष्मी आहे ना, आपल्या घरातली मुलगी, आपल्या घरातली सून, पत्नी, प्रत्येक देवीचा अंश आहे, ती लक्ष्मी स्वरूप आहे. मग लक्ष्मी पूजनाला मी म्हणत नाही हातात आरतीचं ताट घेऊन ओवाळाच अगदी तिला, पण निदान म्हणा तरी तू आहेस म्हणून ग बाई चाललंय सगळं. बघा कसं मुठभर मांस वाढतं आणि मग अजून काम जोमाने होतं की नाही? खरं सांगा, निदान म्हणूया तू आहेस म्हणून. आणि जरी नाही तुम्ही म्हटला तरी तुम्हाला दिवसातून 10 वेळा ऐकावं लागेल मी आहे म्हणून चाललंय. म्हटलं आमचा आवाज सगळीकडे जास्त असतो बरं का, असतो की कौतुक करावं लागेल. अगदी चहाचा घोट जरी पहिला घेतला तरी म्हणायला काय जातंय, छान झालाय, उत्तम झालाय म्हणूया ना.
रोज भले तुम्हाला टपरीवरचा चहा जास्त आवडतो, पण तरी सुद्धा म्हणायला काय हरकत आहे? है की नाही? किती प्रिय मनुष्य आहे. म्हणूया एकमेकांचं कौतुक. सत्यभामीचं कौतुक केलं भगवंतांनी या प्रसंगात. या सगळ्या स्त्रियांनी भगवंतांना ओवाळलं, औक्षण केलं देवांचं. आणि आता सगळ्या स्त्रिया भगवंतांच्या समोर उभ्या आहेत, हात जोडून याचना करतायत, देवा आमचीच माणसं आम्हाला स्वीकारायला तयार नाही. आम्ही पटकन म्हणतो कृष्णाने एवढ्या केल्या. अहो त्या समाजाने नाकारलेल्या स्त्रिया होत्या, त्यांना देवानी जवळ केलं. आपल्याला जमेल? आपल्याला बोलायला काय जातं? समाजामध्ये अशी करंटी मंडळी आहे भगवंतांच्या चरित्राविषयी वल्गना करणारी, काय जातं बोलायला? भगवंतांनी अशा स्त्रियांना स्वीकारलं की ज्यांना समाज जवळ करत नव्हता. भगवंत म्हणतात मला काही फरक पडत नाही, आजपासून मी तुमचा पती, मी तुमचं पालन करतो. जगाने मला वाटेल ती नावं ठेवली तरी चालतील भविष्य काळामध्ये. मला भोगी म्हणू दे, मला त्यागी म्हणू दे, मी कर्मयोगी आहे. मानव वापरलं स्वामी भोगी भगवंतांनी म्हटलेले स्वगत आहे, तर प्रेमाचं स्वगत आहे. विदर्भातले कवी लोकांना वाटतं गदी माणसं पद आहे, माऊलींच्या आवाजात ऐकतो आपण म्हणून, पण गदी माणसं नाही. विदर्भातले कवी आहेत, त्यांचं नाव कवीश्वर, त्यांचं हे शब्द आहे. आणि बाबूजींनी उत्तम त्याला साथ चढवलाय. मी कर्मयोगी, मला वाटते ते म्हणा, मला फरक नाही पडत भगवंत म्हणतात. म्हणून तर ते अमर्याद पुरुषोत्तमाचं लक्षण आहे, अमर्याद चरित्र आहे. म्हणून रामांचं चरित्र आणि कृष्णांचं चरित्र यामध्ये फरक हाच आहे. रामांचं चरित्र आपण खुशाल अनुकरण करावं, पण भगवंत स्वतः सांगतात डोंट फॉलो मी, ओनली लव्ह मी. माझ्यावर फक्त प्रेम करा म्हणाले, माझं अनुकरण करायला गेलं तर फसाल तुम्ही. कारण उत्तम चोरी कशी करायची हे मला माहितीये, उत्तम खोटं कसं बोलायचं हे मी जाणतो. अजून सांगू, पळवून कसं आणायचं हे मी उत्तम जाणतो. रुक्मिणी आईचं हरण केलं ना भगवंतांनी, त्यामुळे असं अनुकरण करायला गेलो तर आपण कसं. भगवंतांनी या सगळ्या स्त्रियांचा भार्या स्वरूपामध्ये स्वीकार केला. आणि वर्णन आहे भागवतामध्ये, एकाच मुहूर्तावर 16,100 विवाह केले भगवंतांनी, एकाच मुहूर्तावर सगळ्यांशी एकत्र विवाह केले. आणि आता गृहस्थाश्रमाला सुरुवात झाली. आता देवाचा गृहस्थाश्रम, आपणच रडतो असं नाही, देवाला सुद्धा चुकलं नाही हो. भगवंत स्वतः म्हणतात या महालातून आलो, दुसऱ्या महालात निघालो की इकडे अशा वटारलेल्या नजरा, सुस्कारे भरलेले आवाज, सगळं सहन करावं लागलं. बरं, या नरकासुराच्या युद्धामध्ये जिंकल्यानंतर इंद्राणी स्वर्गीय प्राजक्त नावाचा वृक्ष सत्यभामेला दिला होता भेट म्हणून. आणि तो वृक्ष भगवंतांनी, अर्थात तिचंच कौतुक होतं म्हटल्यानंतर, तिच्याच दारात आणून लावला तिच्या महालासमोर. परिणाम असा झाला की बहरला हो वृक्ष, इतकी फुलं यायला लागली त्याला, इतका बहरला पारिजात, सगळी फुलं वाऱ्याने पडायची रुक्मिणीच्या महालाच्या समोर. आणि भगवंतांना सत्यभामेचा घरचा आहेर मिळायला लागला. मग कुठला आहेर असेल समजून घ्या आपण. देव वैतागले, त्रासले, कंटाळलो म्हणाले या प्रपंचाला मी.
16,108 राण्यांशी विवाह झालाय माझा. आज संसार नको झाला, म्हणजे देवाला सुद्धा नको झालो. म्हणून देवानी एक दिवस खिन्न अवस्थेमध्ये भगवंत एक दिवस दरबार संपलेला आहे. सगळे यादवगीर मंत्री आपापल्या जागी निघून गेले आणि भगवंत सिंहासनावर एकटेच बसले. खिन्न अवस्थेत आहेत. मनात विचार करतायत मला कुणीतरी या प्रसंगातून सोडवायला पाहिजे, मला कुणीतरी या संकटातून सोडवायला पाहिजे. आता देवावर संकट आलंय, आपल्यावर संकट आलं की आपण कुणाला आठवतो? आता देवावरच संकट आले तर देवानी कुणाला आठवावं? देवानी संतांना आठवावं. आणि अशा वेळी ज्याची आठवण काढावी तो आवाज समोर आलाच, नारायण 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 नामाला नारायण नामाला ऐकून खुलली कळीच कृष्णाची. माझा नारद आला, काय गंमत आहे, माझा आपला तो एक देव करून दिला. आपलं म्हटलं ना भगवंत त्याला माझा म्हणतात. माझा नारद आला, माझा नारद आला, आता चिंता कशी राहाया. राम राम हरे हरे राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम राम आता चिंता कशी, आता म्हणले सगळी चिंता मिटणार. आता 12च्या आत आपलं फिरतं नाही, आता काही खरंच नाही म्हणत. पटकन आपण नारदांचं इतकं स्वागत केलं देवानी, रोजच्या पेक्षा जरा जास्त. आणि ते नारद म्हणजे साधं प्रकरण नव्हतंच ना, ते पुराणातले गुगल होते. त्यांनी समोरच्या चेहऱ्यावरची सुरकुती कारणासह टिपायचे. ते संपादक म्हणतो आपण त्यांना त्या काळात. आणि नारदांनी जरा हे अतिरिक्त स्वागत चाललंय, काहीतरी संशयास्पद आहे वाटलं त्यांना. देवांना विचारलं, देवा आज हे एवढं स्वागत का बरं माझं? भगवंतांनी धावत गेले सिंहासनावरनं, खांद्यावर हात वगैरे टाकून अगदी जवळ आणून आपल्या अर्ध्या सिंहासनावर बसायला दिलं. आता नाही राहवलं नारदांना. विचारलंच, देवा आज या अतिरिक्त आदरातिथ्याचं कारण काय आहे? नेमकं झालंय तरी काय? आणि देवानी असा सुस्कारा टाकला, म्हणाले नारदा काय सांगू, कंटाळलो म्हणाले, व्यापलो. कधी कधी पराक्रम सुद्धा असा मुळावर येतो ना, आणि पराक्रमातून मिळणाऱ्या भेटी संबंधात गाठी निर्माण करतात. त्यामुळे काय करू, व्यापलोय, कंटाळलोय, त्रासलोय म्हणाले, वैतागलोय आता ह्या कटकटीला प्रपंचाच्या, तुम्ही मला सोडवा. देवा झाले तरी काय? सगळं सांगितलं देवांनी. नरकासुराच्या वधामध्ये जो काही प्राजक्त वृक्ष मिळाला तो वृक्ष सत्यभामेच्या दारात लावला. त्याची सगळी फुलं रुक्मिणीच्या महालाच्या त्या अंगणामध्ये पडतात. आणि माझी रुक्मिणी मुलखाची साधी भोळी, ती रोज मला त्याच फुलांचा हार करून गळ्यात घालते. बर तरी आठवणीनं मी तो हार काढून ठेवतो. पण एखाद्या दिवशी समजा विसरला तर मला घरचा आहेर मिळतो सत्यभामेचा. माझं काही खरंच नाही नारद, आता मला तुम्ही या संकटातून सोडवा. नारद म्हणले, देवा कमाल आहे तुमची. तुमच्या या प्रापंचिक लोकांची संकट, कटकटी, तुमच्या अंतःपुरात होणाऱ्या गडबडी, या सगळ्याचं निराकरण माझ्यासारख्या ब्रह्मचार्याला करायला लावता तुम्ही. केवढी कमाल आहे नारदा, काही करा पण मला या संकटातून सोडवा. नारद म्हणले, ठीक आहे देवा, काळजी करू नका, काहीतरी पर्याय काढू, मी निघतो म्हणाले. थोडस जरा नाटक करावं लागेल. देव म्हणले, नाटक आवडीचा विषय आहे, पहिल्यापासून मी तेच करत आलोय म्हणाले. काय करायचं फक्त सांगा. नारद म्हणाले, मी अमुक अमुक वेळेला संकेत देतो, निरोप देतो, मग तुम्ही या, मी आता निघतो. नारद निघाले आणि येता येता ज्या ठिकाणी सत्यभामेचा महाल आहे तिथे आले. अशी सौंधावर उभी होती बरं का. आता सौंधावर म्हणजे आपल्याला कळेल, कॉन्व्हेंटच्या मुलांना कळत नाही, ते टेरेस म्हणावं लागतं किंवा गच्ची बाल्कनी वगैरे. अशी पदर खोचून उभी होती आणि त्या प्राजक्ताकडे खाऊ की गिळू अशा नजरेने त्याला बघत होते. होणारे म्हणा, आणा तिकडे त्या कुऱ्हाडी आणा, परशु आणा, या मेल्या प्राजक्ताला माझ्या समोर नष्ट करा.
मेल्याने आल्या दिवसापासून छळवाण मांडलाय नुसता. जे तिचं सुरू झालं आणि तिची ती अवस्था नारद पाहतायत बरं. काय अवस्था आहे. कृष्ण प्रेमाविषयी शंका नव्हती. कृष्ण प्रेमाविषयी शंका नव्हती. मत्सराचा असूयेचा तंतू चिकटला होता. काय व्यथा होती हो. बहरला पाहिला तदारी, बहरला पाहिला तदारी, फुलेला पडती शेजारी, फुलेला पडती शेजारी, पडती शेजारी. जुन्या मंडळींना ती गाणी इतकी आवडायची. माणिकताईंच्या आवाजामध्ये सगळ्यांनी किती आनंदाने पुन्हा पुन्हा ती गाणी ऐकली. पण तो काळ गेला नव्हता. ती गाणी ऐकायला सुद्धा मिळत नाही. कीर्तनातच ऐकावी जातात. माझ्यावरती यांची प्रीती, माझ्यावरती यांची प्रीती, पटराणी जन तिजसी म्हणती, दुःख हे भरल्या संसारी, दुःख हे भरल्या संसारी. चालेल ना. आणि तिची ती व्यथा नारद महर्षी ऐकतायत, देवर्षी ऐकतायत. सत्यभामा प्रचंड वैतरलीये, संतापलीये. कोण आहे म्हणाली, तिकडे आणा कुऱ्हाडी आणा आणि या प्राजक्ताला माझ्या समोरून नष्ट करा. देवर्षी म्हणाले, अरे मुढांनो, थांबा थांबा थांबा, अनुदान देते तुम्ही खुशाल वृक्ष तोड करता. तिकडे पृथ्वीचं तापमान किती अंशांशाने वाढतंय आणि खुशाल वृक्ष लागवड करण्याऐवजी आम्ही लागवड करतो नाही असं नाही. ज्या परमात्म्याने गोवर्धन पूजा करायला सांगून वृक्ष लागवडीचा संदेश दिला, ती वृक्ष लागवड आम्ही करतो. खड्डे तेच असतात. झाडं बदलतात दरवर्षी, दरवर्षी वृक्ष बदलतात, पण खड्डे तेच असतात. आम्ही अशी वृक्ष लागवड करतो. नका रे नका, असा उभा वृक्ष तोडू नका, बाजूला वा म्हणाले. सत्यभामे, काय म्हणणं आहे तुझं, काय अडचण, काय झालंय, काय तुला काय इच्छा आहे मला ते सांग. सत्यभामा सांगते, देवर्षी काही नको, मला काय हवंय सांगू. हरिविजय नावाचा ग्रंथ आहे आपला. श्रीधर कवींनी फार सुंदर या प्रसंगाचं वर्णन केले. ते म्हणतात, मजमनी ऐसा भावो. सत्यभामा म्हणते, मजमनी ऐसा भावो, जन्मो जन्मी कृष्ण तव नावो. पावावया सुगम उपाहो, प्रतपे गीताने. मला
जन्मोजन्मी कृष्ण परमात्माच माझे पती असले पाहिजे, जन्मोजन्मी तीच मला मिळावे अशी माझी इच्छा आहे आणि ते फक्त मलाच मिळावे. मलाच. आता ते 16,108 स्त्रियांचे होते नाही, ती माझ्याच एकटीचे असले पाहिजे हा एक असूयेचा विषय होता. देवर्षी म्हणाले ठीक आहे, काय त्याच्यासाठी काहीही व्रतवैकल्य दान धर्म काही करायची तयारी आहे तुम्ही सांगा. देवर्षी म्हणाले ठीक आहे सत्यभामे, पण असं शास्त्र असं सांगतं की ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे किंवा ज्या व्यक्तीची आपल्याला प्राप्ती व्हावी, वस्तूची प्राप्ती व्हावी असं आपल्याला वाटतं ना, जन्मोजन्मी जी व्यक्ती किंवा वस्तू आपल्याला मिळावी असं आपल्याला वाटतं, त्या व्यक्तीचं किंवा त्या वस्तूचं या जन्मात दान करावं लागतं. चालेल, जमेल? आणि ती पटकन म्हणाली हो जमेल, तुम्ही म्हणाल तसं देवर्षी. सांगा काय सिद्धता करायची? व्रताची सिद्धता केली, दान करावं लागेल. कुणाचं दान? कृष्ण परमात्म्याचं दान करायचंय. आता दान घेण्याचा अधिकार कुणाचा? ब्रह्मवृंदांचा. त्यांना बोलावलं. सगळ्यांना असं वाटलं सत्यभामा देवी दान देत आहेत म्हणजे सोनं नाणं असलं पाहिजे. सगळे मोठमोठ्या पिशव्या घेऊन आले हो. पण झालं असं, तिथं आल्यावर कळलं की कृष्णाला घ्यायचंय दानात. सगळे मागे सरकले, सगळे मागे सरकले. खरं सांगू का, मी म्हटलं ना मगाशी, देवाकडून सगळं आपल्याला हवंय, देव नको. कारण देव मिळाला किंवा देवाला घेतलं तर लौकिकाला तिलांजली द्यावी लागेल, भौतिकात खूप तडजोड करावी लागेल. त्यामुळे आम्हाला देव नकोय, देवाकडून सगळं हवंय. आणि माझ्या पदरचं नाही, हरिविजय ग्रंथातले ओवे आहेत ते सांगतात, विब्रह्मणती हा गोवळा पूर्ण आम्ही ब्राह्मण सोवळे. हा कोण गवळ्याचा म्हणाले? ज्याच्या जन्माचा पत्ता नाही, ज्याच्या कुळाचा पत्ता नाही, ज्याच्या जातीचा पत्ता नाही. कोण म्हणतं नंदाचा, कोण म्हणतं वसुदेवाचा, कोण आहे हा? कुणाचा आहे हा? जनाबाई वर्णन करतात, याच्या जन्माच्या परपडी, याच्या जन्माच्या परपडी माझ्या बाबा बाई, याच्या जन्माच्या परपडी माझ्या बाबा बाई, याच्या जन्माच्या परपडी माझ्या बाबा बाई. याच्या जन्माच्या परवडी माझ्या बाबा बाई, याच्या जन्माच्या परवडी माझ्या बाबा बाई बेटी. ज्यांनी बघितला हो आपुला मामा, ज्यांनी बघितला हो आपुला मामा, ज्यांनी बघितला हो आपुला, ज्यांनी बघितला हो आपुला मामा, तो काय येईल आपल्या कामा. याच्या जन्माच्या परवडी माझ्या बाबा बाई बेटी. ज्याला जन्माचा पत्ता नाही, कुळाचा पत्ता नाही, जो कारागृहात जन्माला आल्या आल्या आपल्या आई बाबांच्या हातात पाया पेटला, एवढंच नाही, ज्यांनी आपल्या मामाला मारलं तो काय आपल्या कामाला येणार आहे? नको नको म्हणाले, कृष्ण नको दानात. सगळे मागे सरकले. देवाला घ्यायला कोणी तयार नाही हो दान म्हणून. सत्यभामेला वाईट वाटायला लागलं, देवर्षी आता संकल्प तर केलाय, 10 मिनिटं राहिले, दान तर माझा संकल्प तर सिद्धीला गेला पाहिजे, वेळ कमी आहे, काय करूया? तुम्हीच घ्याल का देवाला? तुम्हीच घ्याल का? देवर्षी म्हणले मला माहिती होतं हे माझ्याकडेच येणार आहे, पण ठीक आहे सत्यभामे, तुझं व्रत पूर्ण व्हावं, तुला जन्मोजन्मी भगवंत पाहिजे, या जन्मात तू दान करायला तयार आहेस, चल. गंधाक्षर फुलासह कृष्ण दानाचं उदक माझ्या हातावर सोड म्हणाले आणि कर संकल्प. आणि सत्यभामेने संकल्प केला, उदक सोडलं. आणि आता तिकडे निरोप पोहोचला, तिकडे निरोप पोहोचला. देवर्षी सांगतात, नारायण नारायण, प्रार्थना करावी भगवंतांची. या नारायण 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 नाम तुझे अति पावन, नाम तुझे अति पावन, नारायण 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 नारायण.
तिला भगवंतांना आवाज द्या या म्हणाले भगवंता लवकर या आता. आणि ते तयारच होते आलो आलो म्हणून. नाटक करायचं होतं अगदी केविलवानं तोंड करून अगदी काय बघण्यासारखा चेहरा देवाचा. आले समोर आणि देवर्षी म्हणतात देवा आता हे रत्नजडीत जो काही पोशाख घातलाय तो काढून ठेवा. आम्ही देतो तो पंचा गुंडाळायचा, आमच्यासारखी टोपी घालायची, आम्ही देतो ती विणा गळ्यात घ्यायची, चिपळ्या घ्यायच्या, खडावा घालायच्या. तुमच्यासारखा खंदा कार्यकर्ता आमच्या भागवत पक्षाला मिळालाय तेव्हा लवकर तयार व्हा. नारद म्हणते श्रीकृष्णाला, नारद म्हणते श्रीकृष्णाला, माझ्या संगे वीणा उचला, माझ्या संगे वीणा उचला. मोर पिसांचा मृगशाला पंचा गुंडाळा कमरेला, बाजूबंद ते काढून ठेवा, पितांबर तो सोडून ठेवा. आम्ही आता येतो आपली आम्ही आता येतो आम्ही डोळ्यामध्ये कशाच पाणी. आता कशाला रडते कृष्णाला घेऊन चाललो ना. आम्ही आता येतो आम्ही डोळ्यामध्ये कशाच पाणी. देवर्षींचे पाय धरून कृष्णासाठी करी विनवणी. देवर्षींचे पाय धरून कृष्णासाठी करी विनवणी. कृष्णा वाचून जीवन नाही सांगा आता उपाय काही. कृष्णा वाचून जीवन नाही सांगा आता उपाय काही. आम्ही आता येतो आम्ही डोळ्यामध्ये कशाच पाणी. पाय धरले देवर्षींचे, पाय धरले आणि सांगितलं देवा नाही न्यायचं, कृष्णाला नाही न्यायचं. तिला असं वाटलं कुठून दुर्बुद्धी सुसी यांच्या बोलण्यात फसले. ते घेऊन चालले कृष्णाला परमात्म्याला. आणि देवाने असं काही तोंड केलं होतं केविलवाणं की आता काही म्हणजे काहीच करू शकत नाही, मला माहितीच नाही यातलं काही. खरं तर तो नट नायक गिरीधारी नटधारी असलेला परमात्मा पाय ओढत फरफटत अगदी देवर्षींच्या मागे चाललाय. भामेनी पाय धरले देवर्षींचे, कृष्णाला नेऊ नाही देणार म्हणाले. सांगा आता उपाय काही. कृष्णा वाचून जीवन नाही. द्वारकेमध्ये भगवंत नसेल तर आम्ही कसं राहायचं. नाही देवाला नाही नेऊ देणार मी. देवर्षी म्हणाले भामे हे आता असं दानात दिलेलं माघारी मागायचं असतं का सांग. दान केलंस ना मग परत घ्यायची नसते दानातली वस्तू. तू आता दान केले, भगवंत माझ्या बरोबर येणार आहे, आमच्या पक्षाला कार्यकर्ता मिळाले, मी आनंदात आहे, मी निघालो. पण जशी ही बातमी सगळ्या द्वारकेत पोहोचली, सगळ्या महालांमध्ये पोहोचली, सगळ्या राण्या सत्यभामेवर ज्या काही चिडल्या. कारण भगवंताला आमचाही हक्क आहे, आमचा अधिकार आहे, तू असं कसं दान घेऊन टाकलंस. खजील झाली, वाईट वाटलं. पण नारद आता निघाले देवांना घेऊन. सगळ्या द्वारकेला वर्तमान कळालं. द्वारकेमध्ये द्वारकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर बलराम दादा मुसळ घेऊनच उभे होते, मुसळ नांगर घेऊन. एकतर गोडीत सांगणार, नाही ऐकलं तर मग वापरणार. ते अक्रूर होते, नंद वसुदेव होते, देवकी माता होती, सगळे होते. असे भगवंतांना घेऊन चालले हे सगळे असे समोरे आले. देवर्षींना सांगतायत कृष्णाला घेऊन जाऊ नका. द्वारकेत भगवंतच नसेल तर काही अर्थ नाही द्वारकेला, भगवंतांना नेऊ नका. शेवटी एका मर्यादेपलीकडे मोठ्यांचा मर्यादातिक्रम करणं बरं नाही. म्हणून देवर्षी म्हणाले नाही नेत. म्हणाले ठीक आहे तुम्हाला नाही इच्छा, पण आता हा संकल्प पूर्ण झाला पाहिजे, तिचा व्रत पूर्ण झालं पाहिजे. तर माझं एक असं म्हणणं आहे की सत्यभामेचाही संकल्प खरा ठरेल आणि भगवंतही तिथेच राहतील. असं काय करूया. म्हणाले भगवंतांच्या वचनाबरोबर भारोभार सोनं तुम्ही मला द्या, द्वारका नगरी सोन्याची आहे, सोनं मला द्या. चालेल म्हणाले. सगळ्यांनी प्रस्ताव मान्य केला. लगेच दरबारामध्ये भला मोठा तराजू टांगला गेला. एका परड्यामध्ये भगवंत बसले आणि दुसऱ्या परड्यामध्ये सगळी सोन्याची द्वारका रिकामी झाली. सगळं द्वारकेतलं होतं नव्हतं तेवढं सोनं दुसऱ्या पारड्यात येऊन पडलं. पण इंच भराने सुद्धा देवाचं पारडं हले ना. हले ना. सत्यभामा म्हणाले जरा माझं दुर्लक्ष झालं तर काय वजन वाढून बसलं देवा तुमचं. अजिबात पारडं हलायला तयार नाही. शेवटी अंगावरचे दागिने काढले, मंगळसूत्रा व्यतिरिक्त सगळे दागिने सत्यभामेने काढले. देवर्षी म्हणतायत देवा अहंकार गेलाय वाटतं, थांबूया का आता. भगवंत म्हणाले नाही, अजून 5 मिनिट. मग आता देवर्षींनी सांगावं
चालू दे म्हणाली सत्यभामेनी. सगळे दागिने त्या पारण्यामध्ये ठेवले. तरीही इंचभराने सुद्धा भगवंतांचं पारडं हलेना. खजील झाली, वाईट वाटलं, डोळ्यातनं अश्रुधारा व्हायला लागल्या. आणि भगवंतांना सांगते, देवा किती परीक्षा बघाली या दासीची. झालं ना, कळाली चूक मला. मला तुम्ही हवे आहात. आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नाही विनाची वा सुख नव्हे. एवढ्या एका इच्छेपोटी जर चूक झाली असेल तर क्षमा नाही का करणार देवा? पण या प्रसंगात आता ही सुवर्ण तुला करायची कशी? देवाचं पारडं हलणार कधी? म्हणून अशा वेळी सत्यभामेला आईसाहेबांची आठवण झाली. सगळ्यांना प्रश्न पडला होता, रुक्मिणी आई होत्या कुठे? अनुष्ठान चालू होतं. 3 दिवस मौनात होत्या आणि आपल्या महालामध्ये अनुष्ठान सुरू आहे. सत्यभामा धावली आणि मागून अशी मिठीच मारली हो. रडायला लागली. रुक्मिणी आईसाहेब विचार करतात की एरवी फडकाऱ्याने माझ्या समोर तोंड फिरवून जाणारी सत्यभामा आज ताई म्हणून माझ्या गळ्यात कशी पडतीये? काय झालं असेल? म्हणून मौन सोडलं. कारण कधी कधी वेळ आली, प्रसंग आला तर अनुष्ठान सोडावं लागतं, नाहीतर अधिष्ठानाला गमवायची वेळ येते. बाजूला ठेवलं अनुष्ठान आणि सत्यभामेला जवळ घेतलं, डोक्यावर हात फिरवला, सांगितलं, काय झालं सत्यभामे? कशाला रडते? सगळा घडलेला प्रसंग तिने सांगितला. रुक्मिणी आईसाहेब उठल्या. काळजी करू नको म्हणाल्या. तुळशी वृंदावनाजवळ गेल्या. आज बुधवारचा दिवस आहे आणि छान प्रदक्षिणा घातली तुळशी वृंदावनाला. तुळशीचं एक पत्र फुडलं. कृष्णार्पणमस्तु म्हणून नमस्कार केला. एका तपकात ते घेतलं, वस्त्र घातलं वरून आणि त्या दरबारामध्ये जिथं तुला चालली तिथे आल्या. आईसाहेबांचं येणंच असं मांगल्य सूचक होतं की जणू काही सगळ्यांना कळलं की आता ही तुला होणार, जे काही चांगलं आहे ते घडणार. तोलण्या कृष्णा सभामा सिद्धती रुक्मरत्ने भूषणे त्या तोलती नच तोलती भीमकीची तुळस पडता. विदर्भातल्या भीष्मक राजाची ती मुलगी भीमकी. भीमकीची तुळस पडता तोल झाला त्या क्षणी. वंदिते मी भक्ती रूपा कृष्णकांता रुक्मिणी जगदंबा माता. आणि आईसाहेबांनी सगळं, जगदंबेनी सगळं सोनं बाजूला काढायला लावलं दासदासींना. नमस्कार केला भगवंतांना आणि ते तुळशीचं पत्र त्या पारण्यामध्ये ठेवलं. आणि मग काय हो झालं? आदिशक्तीने भक्ती तत्वते कठिने जगताला हरी हलका झाला. हरी हलका झाला. अगम्य आहे प्रभूची लीला. अगम्य आहे प्रभूची लीला. नाही हुकणाऱ्या कुणाला. वृंदेचा पतिभाती पुढती. बघायला गेलं तर एक तुळशीचं पत्र होतं, पण महासती वृंदेच्या पातिव्रत्याचं अतुलनीय सामर्थ्य, वजन त्याच्यात सामावून गेलं होतं, ज्याच्या पुढे त्रिभुवन श्रीमंताला सुद्धा झुकावं लागलं. वृंदेच्या पतिभाती पुढती श्री हरी तो झुकला. हरी हलका झाला. हरी हलका झाला. हरी हलका झाला. भगवान गोपाळ कृष्णांना आपलं म्हणता म्हणता षडविकारांचा नाश व्हावा आणि तो आपला आहे. खरं तर सगळ्या जगाचा आहे. विश्वव्यापक भगवंता विश्वात भरून उरलाय. विश्व त्याच्यात आहे, तो विश्वात आहे, त्याची जाणीव व्हावी. सर्वाभूती असलेलं परमात्मा तत्व
आपल्याही हृदयात आहे याची जाणीव व्हावी. तेव्हाच का म्हणे एका मरणेची सरे उत्तमची गुणे कीर्ती मागे, हा आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. श्री भीमेश्वर संस्थानतर्फे आयोजित असलेला श्री गंगा दशहरा महोत्सव, या महोत्सवामध्ये आजच्या दिवशीची कीर्तन सेवा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने भगवान श्री भीमेश्वरांच्या चरणावर समर्पित करते. परमादरणीय कुलकर्णी काका आणि त्यांचे सर्व सहकारी सगळ्यांच्या कृतज्ञतेत राहते. त्या दादांसाठी एकदा टाळ्या वाजवा. साऊंड व्यवस्था सांभाळते. कारण ते आहेत म्हणून आम्ही आहे, नाही तर हे काही खरं नाही. मग मनापासून त्यांना धन्यवाद. सगळ्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन. बोलत असताना काही वेडावाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतकरणाने क्षमा करा. झालेली सेवा भगवंताच्या चरणावर रुजू करते आणि सेवेला विराम देते. तुकोबा राय हाच आशय मूळ पदामध्ये सांगतात. आपुला तो एक देव करुणावा, आपुला तो एक देव करुणावा, तेने विना जीवा सुख नोहे, सुख नोहे. आपुला ते देव करुणावा. भीमेश्वर